राजेशजी पहा कशी मॉडेल आहे मी. मला म्हणता तुम्ही मी मॉडेलच आहे म्हटलं. हो ना भावा, मानलं ना तुला तू मॉडेलच आहे म्हणून. खरंच आहे, आज तू एक नंबरच दिसून राहिली मोहिनी. खरंच असेच कपडे घालत जा बरं आता. असे म्हणजे असेच घालत असतो मी. कशी घालतो मग? आणि तुम्ही मला आज गार्डन मध्ये काऊन आणलं? तिकडे आपण तर गोव्याला जाणार होतो ना फिरायसाठी. हो हो, जाऊ ना, गोव्याला जाऊ. मी काय म्हणतो, आता तुम्ही काही बोलूच नका राजेशजी. आता तुमच्याजवळ बोलायला काही राहिलंच नाहीये म्हटलं. पहिले कसे पाहत होते, काय म्हणते याच्या त्याच्या बायकोले पाहत होते, मॉडेल दिसते, असे कपडे घालते, पहा किती मस्त दिसून राहिले राजेशजी मी. आता मी असेच कपडे आणतो म्हटलं घालायसाठी. अबे ते काकू तर पाहिले का? त्या ड्रेस घातला त्या काकूने किती मस्त. अबे आपण लहान आहे का? आपण नाही पाहावं असं कोणाला. मग त्याने काय लिहावं इथं गार्डन मध्ये? इथं तर आपली खेळायची जागा आहे. आपण रोजच खेळायला येत असतो इथं. मग यायला काय लिहावं इथं? मग आल्यावर तर दिसतच ना आपल्याला. आपण काय डबल करून खेळू काय? मोहिनी पण मानलं बा तुले आज. खरंच, पण हा ड्रेस कुठून आणला मोहिनी? राजेशजी मार्केट मध्ये गेली होती मी. मी म्हटलं तुम्हाला तर लय आवडते म्हटलं असे कपडे, म्हणून आणले मी. चांगलं दिसून राहिलं ना? हो, चांगले तर दिसून राहिले, पण आपल्या घरचे काय म्हणन तुला असं पाहिजे मग? काहीच नाही म्हणत. तुम्हाला आवडते ना, तुमच्यासाठीच घालतो मी आता ही. ते परी घालते तर मग ते तर कोणीच काही म्हणत नाही. मग मी घालू शकतो ना. ते पहिल्यापासून घालते ना मोहिनी, म्हणून. नाही तर मग कायले तिले काय घालू दिले असते काय कोणा? पण तू घाल, तू भली मस्त दिसून राहिली पण मोहिनी. पावर राजेशजी किती तारीफ केली तुम्ही मी आज. नाही तर मग रोज तर कधी करतच नाही. म्हणून तर म्हटलं मी आता हे घालतो म्हणून. मस्त वाटून राहिलं की. चला ना मग आपण फिरायला जाऊ ना कुठेतरी आपल्या गाडीवर. फिरायला चालतं? बरं बरं, ठीक आहे, चल. मामा मोहिनी काय घातलं वही त्या? आतापर्यंत तुम्ही घातलं काय? वैशाली ताई तुम्ही पण ना खूप लहान गोष्ट करता बा. मी काऊन चांगली दिसून राहिली काय? किती मस्त दिसून राहिली. मॉडेल झाली ना मी. आणि तुम्ही मला म्हणता अजून तुम्ही कशा काय आले इकडे? अहो हे मी पोरग खेळून राहिलं नाही इथं. हे काय होतं मांग? लेकरं इथं लेकरं घेऊन आली काय तू खेळासाठी इथं? काय वैशाली ताई तुम्ही नुसतं त्या साड्या घालता. घाल ना असे ड्रेस, किती मस्त वाटते. भाऊजी तुम्हाला पाहून खुश असून जाईल म्हटलं. हे पहा राजेशजी किती खुश झाले मला पाहून. हो काय बापूजीनं परमिशन दिली वाटते नाही घालायची? मग चांगलं दिसल्यावर कोण परमिशन नाही देत घालायसाठी? कोणीच नाही म्हणू शकत आता मला घालू नको म्हणून. मी तर घालतच जाईन बा आता वैशाली ताई. नाही हो, आता आपण जे जुनं घालतो बाई ते चांगलं वाटते. नाही तर मग कसं होते, घरातले काय म्हणून याचाच विचार करत राहतो आपण. वैशाली ताई विचारच नाही करायचा एवढा कोणाचा. काहीच गरज नाही एवढा विचार करण्याची. आपल्याला आवडते ना घालायचं. मी बघा कशी घातले आणि आता मी असंच घालत जाईल वैशाली ताई. राजेजीला आवडते म्हणते असा ड्रेस. किती मस्त दिसून राहिली मी. हो मस्त दिसून राहिली. काय इथं काय करून राहिला तू? शाळेची वेळ झाली ना, चालत नाही काय? येतो ना मारू नको ना. आई तू भल्ली मारता, कुत्र्यासारखी मारताय. अहो वैशाली ताई एवढं मारता तुम्ही पोराले? कुठं वा काही बोलते तू? एवढं मारत असते काय? कुत्र्यासारखं मारते म्हणते असं मारन काय मी त्याला काही बी? काकू मारते बाई आई. भल्ली मारते. डोळ्याला बांधू बांधू मारते, वरवर लटकून देते. तसं ठेवते दिवसभर, कधी कधी जेवायला देत नाही मग. म्हणून तर नाही वैशाली ताई असं नका करत जाऊ तुम्ही. चांगलं वाटते का हे लेकराला एवढं मारणं? अबे चाल ना बाई खेळाले. नाही का मी नाही येत. तू जा, तूच खेळ. मी नाही येत. नाही आई मला मारते. अबे लेका आईले भ्या लागते का एवढं? चल खेळू आपण. थांब रे, ते आईले सांगतो. कसा काय म्हणते तर आईले भेट नाही तू तर. नाही काकू आईला नका सांगू, मी मला मारते बरं. का बे भेट नाही म्हणतो तू तर? आईले भेट नाही म्हणतो. आता कोण म्हणतो आई मारते म्हणतो? मी चाललो बेले का घरी. मी आई बी तेलच पाहून राहिली. आई चाल ना घरी, तू घालते का आता असे कपडे? चाल ना तर, तुला तर न्यायला आलीच मी इथं. राजेशजी चला आपण तिकडे चाललो जाऊ दूर. इथं की नाही घराजवळ इथं ना आपण तर कोणी पण येते आणि मग सगळेजण बोलून जाते, हे काऊन घातलं ते काऊन घातलं. राजेशजी किती चांगले दिसून राहिले माझे कपडे, तरी मला कोणी ना कोणी बोलतच राहते. आता माझी इथं काय कबूल कपडे तर भले सासरे घातले ना. अय मोहिनी काय झालं आता बाई? तुम्ही काय आले इकडे माझ्या मागं फिरत? सुनीला एक दिवस तर सुखाने जगू द्या. तुम्हाला कोण सांगितलं मी इथं आहे म्हणून? मला कोण सांगन? राजूने सांगितलं. काकू तिथं आहे म्हणे गार्डन मध्ये म्हणे, काका सोबत बसली म्हणे. हे कोणते कपडे घालायची पद्धत होती? 4 लोक पाहून राहिले आजूबाजूचे, कसं वाटते ते? आता बाई कोणते 4 लोक होय? कोण पाहून राहिले मला? कोण नाही पाहत? पाहिलं तर पाहिलं, लोक पाहतच असते. कोण आता ते पुष्पा काकूच्या सुनीले किती लोक पाहते? ते दूर दूर फिरते. मग त्याले काय म्हणते तर त्याले नाही शरम ना, मला शरम येऊन गेली काय? मी असंच घालून आता बाई. आता मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. इथं लोकांना तमाशा दाखव तू. घरी नको चालू, घरी घाल ना. घरात घाल तुझ्या खोलीत काय घालतं तर. इथं चालली गार्डन मध्ये आली ते फिरायले. तू सांग मला, इच्छा इथं लोक किती मोठे पाहायला येते, काय म्हणतील? आता बाई मी कायची तमाशा दाखवून राहिली? तुम्ही सांगा मला आता. काय म्हणते ते हे घालते बरी, ते नाही दाखवत काय तमाशे? तिचे एवढे उघडे पाय दिसते लोकायले, ते चांगले दिसते तुम्हाला आहे का नाही? फक्त मीच बेकार दिसतो म्हणजे मलाच नाही आवडत तुम्हाला काही. तमाशा नाही तर काय बाई या? लोक पाहून राहिले सगळे, ते घालते तर ते नेहमीच घालते म्हणून तिला कोणी पाहत नाही. पाहिलं तर फरक पडत नाही. पण तू साड्या घालणारी होय ना, तुला तर लोक खालतून वरपर्यंत पाहते. अहो द्या आता बाई, लोकांसाठी मी काही माय काही शौक नाही पण करून काही. माझं मन नाही मानणार आहे लोक पाहिजे म्हणून. मी नाही करत, मला आवडत नाही ते.
मला जसं करायचं तसंच करतो मी, लोकांसाठी काहीच करत नाही मी, माझ्या स्वतःसाठीच करतो सगळं. त्या मायले त्या बापाला सांगायला लागलो आता तू अशी डमरे करून राहिली म्हणून. आता बाई माझ्या मायले सांगा नाही तर माझ्या बापाला सांगा, त्याला माहितच आहे मी कशी आहे म्हणून. आई राहू दे ना मग, चांगली तर दिसून राहिली, ते घालू दे ना. हो घालू देतो ना, डोक्यावर बसू तिले असा, वरतच उचलून घे ना डोक्यावर, खाली कायले उभी ठेवली हा? फालतू पाय घे दुकानना राजा तिचे, डोक्यावर घे तिले आणि मग फिर सारा गावभर ते ढिंडोरा पिटत माझी बायको साजरी आहे करून. आता बाई तुम्हाला कधी मी काही केलं का सहनच होत नाही खरंच, तुम्हाला माझी खुशी खपतच नाही म्हटलं, मग खुशीच नाही आवडत तुम्हाला. काय माहित कशा आहे तुम्ही, तुम्हाला फक्त त्या परीची खुशी आवडते, मोठ्या बापाची पोरगी आहे म्हणून, आणि आम्ही गरीबाच आहे म्हणून आम्ही काहीच नाही करावं शोक कोणते. आपल्याला शोभते का नाही तसं करावं माणसानं, बिना शोभल्याचं करावं नाही. सारं शोभते आता बाई मला, काऊन नाही शोभत हा? तिला शोभते तर मलाही शोभते. त्या पुष्पा काकूची सून एवढ्या दुरून येऊन इथे घालून राहिली, तिला नाही समजलं, तिच्या सासूने नाही म्हटलं तिले काय म्हणते गावातले लोक आहे म्हणून पाहिजे. अमाय बाई हे तर सरलाबाईची सून होय, अमाय हे मोहिनी होय हा? सरलाबाईची सून म्हटलं परीच असल, हे तर मोहिनी होय बापा. हे कधीपासून असं घालायला लागले आता. राजेश मोहिनी कुठे रे? ते वैशाली एकटी एकटी कामं करून राहिली, करू लागलं म्हणा तिला जराशे कामं, जरासा हातभार होते तर लवकर होते. तिलाच आरामाची गरज आहे काय? सगळेच आरामाची गरज असते हा? जरासं करू लागत जाय म्हणा हातभार. आई झोपली आहे, ती झोपली आहे तर मी काही उठवलं नाही, मग म्हटलं झोपू दे आता म्हटलं. हो झोपू दे ना आता, त्याच्या मनानं जेवढा वेळ झोपते तेवढा वेळ, दिवसभर रातभर झोपतेत मग त्या हा? त्याला आराम पाहिजे म्हटलं, एवढा आराम बरा नाहीये. जराशे कामं करत राहीन कणी हातपाय मोकळे राहते त्याचे तर बरं होईल, तेवढं सोपं जाईल म्हटलं समोर. नाही तर मग येते शिजर करायचं हे माहित नाही तुले हा? तुले काय माहित राहील, त्यालाच नाही समजत. तर तिच्याच फायद्यासाठी चांगलं सांगून राहिलो आपण, वाईट सांगून राहिलो काय? नाही तर मग हिची होईन चांगली तिची नाही झाली तर मग म्हणा अजून कमाई नाही झालं असं हा? फालतूच काय म्हणते तर त्याच्यापेक्षा आतापासून जराशी कर म्हणा, हातपाय मोकळे राहते, जरासं कामही करायला लागते घरातलं, निरा झोपलं नाही राहा लागत आणि निरा दुखते नाही करायला लागत. आई उठू काय मग तिले? उठू काय म्हणजे उठो ना, उठवाच लागते. बरं उठवतो. थांब मी येतो. पाय ना कशी झोपली आहे ती दिवसानं, दिवसा ढवड्या कोण असं झोपते बापा? रातची वेळ असली तर गोष्ट अलग आहे. पाय ना ते पोरगी काम करून राहिली वैशाली, आणि हे काय म्हणते तर झोपली चांगली. राजेश जरासं बोलत जाय तिला, मुकजोड्यासारखा नको राहत जाऊ हा? तुझ्या फायदा उचलून राहिली म्हटलं, ते निरी झोपली राहते, तुलेच भारी जाईन, तुलेच पैसा लागल म्हटलं मग अडमा. आई किती बोलू हो मी बोललो का ते तोंडच धरते माया? मला बोलता येते काय जास्त? तू सांग बरं, मी काही बोलायला गेलो का मला बाकीचे बोलते, आणि ते तर काही विचारूच नको, कुकडच्या कुकडेच बोलते. थांब बरं आवाज देतो तिला, अशी कशी उठत नाही ते माहीतच पडते. मोहिनी अ मोहिनी उठवा हा? चांगली झोपून राहिली, दिवसानं कोण झोपते असं? चल उठ लवकर. आता बाई तुम्ही इथं कोण? काय झालं? काय झालं म्हणतं हा? दिवसा डवळ्या अशी झोपून राहिली, एवढं कोण झोपते? कोण झोपली नाही का रातभर? काय म्हणते ते एवढं झोपणं असते काय? कामं करणं हा? आता कामं करशील तर हल काही राहीन तुले. अरे काय म्हणते तर झोपली राहतं, आणि हे दुखते चालूच राहते. मग ते वैशाली निरी कामात गुतली आहे म्हटलं. आता बाई आपण तर गार्डन मध्ये होतो, माझे कपडे कुठे गेले? राजेशजी माझा ड्रेस काय बोलतो बाबा हे हा? कायचा ड्रेस तुया? हेच तर घातलं आहे ते, जे घातलं ते सांगत राहीन ना, कोणता ड्रेस घातला होता ते, कोणता ड्रेस घालत असतो तू? हेच तर घातलं होतं, तशीच झोपली साडी घालून. नाही राजेशजी तुम्ही काय म्हणता माझा ड्रेस घेतला, द्या लवकर माझा ड्रेस द्या. मी हे नाही घातलं होतं, मॉडेल बनली होती मी. माझ्या बिन दिवसानं स्वप्न पाहायला लागली काय? कधी बनली तू मॉडेल? हेच तर घालत असतो तू हा? कधी घातलं त्या? राजेशजी म्हणजे ते स्वप्न होतं. अरे देवा, आणि वैशाली ताईचं वैशाली ताईला पोरगा आहे ना आता बाई? हो पोरगा आहे वैशाली ताईले. आणि काय म्हणते तुले पोरगी आहे ना, कुठे गेली ते? नाही आता बाई मला नाही, वैशाली ताईला पोरगा आहे, वैशाली ताईले मस्त खेळून राहिलो होतं गार्डन मध्ये. काय आता बाई मी मस्त स्वप्न पाहून राहिली होती, आला माझ्या स्वप्नाचा भंग करायला. काय म्हणता मला, काय म्हणते तुम्ही स्वप्नातही जगू नाही देत सुखानं, तिथे येता. आता स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर ये, अन जे आपली खरी दुनिया आहे कनी त्याच्यात पाय काय आहे तर जाय, भांडे घासायचे आहे ते घास. चालली मोठी दिवसानं स्वप्न पाहून राहिली ते. मोहिनी स्वप्न पाहिलं नाही काय? पाहिलं? मॉडेल बनली होती तू आहे ना? कोणते कपडे घातले होते मोहिनी? काय हो राजेशजी तुम्ही हसून राहिले? खरं स्वप्न पाहिलं होतं मी, मस्त मॉडेल बनली होती, मस्त ड्रेस घातला होता मॉडेल सारखा. ते पुष्पा काकूची सून नाही घाले काय तसाच ड्रेस होता, आणि मस्त घालून घातला होता. आणि तुम्ही माहिती किती तारीफ केली होती माहिती तुम्हाला? गार्डन मध्ये गेलो होतो म्हटलं आपण फिरायला, आणि आता गोव्याला जायचं ठरवलं होतं. राजेशजी चल ना गोव्याला जाऊ ना आपण. मला माहिती स्वप्न वाटलंच नाही राजेशजी, ते खरंच वाटलं, हकीकतच वाटली. किती चांगलं झालं असतं ना, मी तसेच कपडे घातले असते. आणि काय म्हणते मस्त आपण फिरायला गेलो असतो गोव्याला. तुम्ही हाव म्हणे आपण जाऊ म्हणे, आता बुक करतो म्हणे, त्यासाठी काही बी म्हणे काही करतो म्हणे. हट माय बहीण मॅच झालो काय मी गोव्याला जाईन हा? आपले पहिले पाय ना, प्रेग्नेंट आहे ना तू, प्रेग्नेंट याच्यात कोण जाते तिथं? गोव्याला एन्जॉय करायला जायला लागते, याच्यात कोण एन्जॉय करते? बस चुपचाप घरात बस, कामं करत जा घरातले, हातपाय मोकळे होते म्हणते आई, म्हणते चांगलं राहते म्हणते, माय मागं खर्च नको लावतो जास्तीचा. राजेशजी मी प्रेग्नेंट आहे तर काय माझी चूक झाली काय त्याच्यात हा?
गोष्टीची. आणि काय म्हणते तर मला हरदम हरदम म्हणत राहता तुमची माई तशीच आणि तुम्ही तसे. प्रेग्नेंट आहे तू, प्रेग्नेंट आहे तू, प्रेग्नेंट आहे म्हणजे काय मला कोणती बिमारी झाली काय? हा का रोग झाला आहे कोणता? प्रेग्नेंट आहे तू, हे करून घे. प्रेग्नेंट आहे तू, हे नको खाऊ, हे नको खाऊ, हे नको घालू, ते नको घालू. प्रेग्नेंट होणं म्हणजे काय एक बिमारी असते काय? अहो बिमारी नाही आहे, पण तकलीफ तर होते ना, आणि खर्च तर मला लागते ना. असं असं सांगा ना. खर्चाला भेटा म्हणून तुम्ही खर्च नाही होत बायकोसाठी करणं. फक्त बायकोच करणं झाली काय? बायकोच पाहिजे होती का तुम्हाला? आणि खर्च कोण करण मग तिचा? खर्च तर तुम्हालाच करायला लागेल ना, का तेच करण? लोकच करून राहिले गावातले तुझ्या खर्च येऊन इथं. मी काय करतो? हा तुझ्या मायबापाची इथूनच आणलं त्या खर्च करासाठी सगळा पैसा. माय माय बापानं काही ठेका घेतला काय तुम्हाला खर्च द्यायचा? पोरगी दिन खर्च दिन काय? पोरगी दिली हेच तर लय कर्तव्य झाले त्याचे. पोरगी देऊन दिली तुम्हाला, नाही तर तुमच्यासारखे तसेच राहिले असते. जाय हुशारी नको शिकू जास्त इथं. तू नाही भेटली असती, कोण ना कोणी भेटलीच असती, आणि त्यापेक्षा चांगलीच भेटली असती म्हटलं. हा मला बी तुमच्यापेक्षा चांगलाच भेटला असता म्हटलं. हे असं नाही भेटला असता. हे कोण तोंड राहते कधी मायचं ना पोराचं एकसारखंच. आई बाबा कुठे गेली माई? ती आई बाबा कोणत्या स्वप्नात नाही आले होते काय? राजेजी मजाक नका करू ना. माझी आई बाबा कुठे गेले? मी झोपली होती तेवढ्या वेळा. तुले भान राहते तर असं आपले आई बाबा आले आहे तर काय म्हणते तर झोपावणी म्हणून चांगली झोपून गेली, मग गेले असं ते गावाले. नाही नाही राजेजी गावाला नाही जाणार होते ते. आजच्या दिवस थांबवणारच होती मी त्याइले. हे तर म्हणे जातो आणि मी काय झोपली राहील ना, माझे आई बाबा चालले जाईन का? असं होईन काय? होऊच नाही शकत असं. काय करावं काय माहिती, धुंदाडाच आहे हे. हा झोपली तर झोपली, स्वप्न पाहायला लागून गेली. मॉडेल बनली मी. हे काय मॉडेल बनणार आहे? हे अशी असते काय मॉडेल? आई इकडे आहे का तू? मी म्हटलं गावालाच गेली काय म्हटलं. आई मी झोपली तर मला आवाज नाही दिला होता असा. अहो मोहिनी तू झोपली होती मगानी आणि ते बाबा तिकडे बसले होते. मग ते सासरे आले घरी दुपारी, तर चला ना म्हणते भाऊ जरासं येऊ म्हणते वावराकून चक्कर मारून म्हणते. तर ते बाबा गेले त्याच्यासोबत. मग आता एकटी कशी जाऊ मी? मग थांबले आणि तू होती झोपली. म्हटलं आता काही इले उठवत नाही, इले आली म्हटलं गुंगी आता जेवली तर हे आता झोपू दे म्हटलं इले घंटाकभर. आणि मी मग इथं वैशाली सोबत आली. वैशाली म्हणे चला म्हणे काकू म्हणे तुम्ही आराम करा म्हणे माय खोलीत. मी म्हटलं नाही आता काही आराम करत नाही म्हटलं बाई. आता काय करतो म्हटलं, तुला जराशी मदतच करू लागतो म्हटलं कामात. तुला कशी काय एवढी झोप लागली बाबा? झोपत तर नसतो तू. काय सांगू वैशाली ताई तुम्हाला, झोप तर लागलीच लागली मला. स्वप्न दिसलं म्हटलं. स्वप्नात माहिती आहे वैशाली ताई तुम्हाला पोरग होतं म्हटलं एवढं मोठं, गार्डन मध्ये खेळून राहिलं होतं ते. मग पोरग एवढं मोठं झालंय का मोहिनी स्वप्नात? हा ना वैशाली ताई खरंच एवढं मोठं पोरग होतं तुमचं, गार्डन मध्ये खेळून राहिलं होतं. आणि मी माहिती ते पुष्पा काकूची सून कशी कपडे घालून राहिली होती, तसा ड्रेस घातला होता. राजेशजी बाई बोलली तारीफ करून राहिले होते. आम्ही त्या बेंचवर मस्त बसलो होतो आणि तुमच्या लेकरं खेळून राहिलं होतं. मला की एवढी खुशी झाली. मी म्हटलं वैशाली ताईचं पोरग कुठं गेलं म्हटलं. आल्या ना आता बाई तेवढ्यात. तर आता बाई आल्या मला दिलं उठून. तुमचं पोरग कसं म्हणे वैशाली ताई तुम्ही आले बोलावले चालणारे म्हणे शाळेत म्हणे. तर नाही म्हणे आई येतो ना म्हणे. आई म्हणे मै आई म्हणे मला कुत्र्यासारखी मारते मी असं म्हणे बाबा तुमचं पोरग. असं पोरग होतं तर होतं आणि एवढं मोठंही होतं शाळेत जात होतं बापा आणि एवढं बोले इथे. पोरगच होते वा वैशाली तुले. आता स्वप्न पाहिलं नाही ना, आता पोरगच होते तुले. पाय तू नाही तर मी सांगतो तसंच होते काकू. आता उद्या काही झालं तरी आपलंच आहे. पोरग हो का पोरगी हो, होय शेवटी आपलंच नाही काय. मग नाही तर काय हो आपलं नाही तर काय. तर आता काही एवढा भेदभाव मानतो काय आपण? पहिलचे लोक माने बाबा. लोकांना पोरगी नाही पाय लागे तर पोरग नाही लागे तर काही लागे. पोराला तर कोणा मनाईच नाही केली म्हणा, पण पोरीसाठीच होतं बाबा सारा जुलूम. आता हे काकू काही लोक पोरी नाही आवडत तेले, पण काय करावं आता आपल्याला तर सारे आवडते. लेकरू म्हणजे लेकरू, पोरग असं का पोरगी असं बापा सारे सारखे आपल्यासाठी. जाऊ दे हो त्याच्या साथ आपण आपलं ठेवा बापा. हे आता गुतले आता गोष्टीत नाही वैशाली ताई आणि माझी आई मस्त गुतले आता ह्या गोष्टीत. पण आता बहिणी माझ्या स्वप्नाचा सारा भंग करून टाकला. किती मस्त स्वप्न पाहून राहिली होती मी, एक नंबर. लय आवडलं बापा मला. अजून घंटाभर पाहिलं असतं तर गोव्याला चालली गेली असती मी. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. आणि असाच मोहिनीला सपोर्ट करत जा तुम्ही आणि भरपूर व्हिडिओ पाहत जा मोहिनीचे, वॉच करत जा बा व्हिडिओ. आणि भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. उद्या आपण सगळ्याचे नावं घेऊ. सगळेजण कमेंट करा उद्या, भरपूर कमेंट करा. आपल्याला भरपूर कमेंट आल्या पाहिजे उद्या. माझे सगळे बहीण भाऊ सगळेचे धन्यवाद करेन मी उद्या. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि जे दुसरं चॅनल आहे आपलं विदर्भाची चुगली त्यालाही सपोर्ट करा हो, कारण की आपले खूप कमी सबस्क्रायबर होऊन राहिले त्याच्यावरचे. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत.